Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lectures, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, today we are start to our 12 standards lectures, Agriculture Science and Technology. Content of the course. First lesson is traditional crops. Second, commercial crops. Third is mode of reproduction. Fourth, seed production technology. Fifth, farm management. Sixth, nursery management. Seven, greenhouse technology. Eight, seed processing and testing. Nine, mushroom production. 10th, agrotourism. 11th, organic farming. 12th, agroinformatics. 13, agricultural marketing, and 14, preservation. These are the 14 lessons we have to study for 12th standard. So we start our first lesson, traditional crop, wheat. In traditional means पारंपरिक, ज्याला आपण मराठीमध्ये पारंपरिक पिकं असं म्हणतो. तर ती जी काही महत्वाची पिके आहेत त्या पारंपरिक पिकं आपण या फर्स्ट लेसन मध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट व्हीट. बॉटनिकल नेम ऑफ व्हीट इज ट्रिटिकम स्पेसिस. बॉटनिकल नेम ऑफ व्हीट इज ट्रिटिकम स्पेसिस, हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. ट्रिटिकम एस्टिवम सॉफ्ट व्हीट. त्यामध्ये जे सॉफ्ट व्हीट असतात, जे मऊ व्हीट असतात, तो आहे ट्रिटिकम एस्टिवम. देन हार्ड व्हीट, ट्रिटिकम ड्युरम. ट्रिटिकम ड्युरम हा जो व्हीट आहे तर तो हार्ड व्हीट म्हणून ओळखला जातो. हे दोन्हीचे बॉटनिकल नेम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ट्रिटिकम एस्टिवम सॉफ्ट व्हीट, ट्रिटिकम ड्युरम हार्ड व्हीट, हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. ह्या दोन स्पेसिस प्रामुख्याने कल्टिवेशन साठी वापरल्या जातात. कॉमन नेम इज गहू. व्हीटला आपण मराठीमध्ये गहू असं म्हणतो. फॅमिली ग्रॅमिनी. व्हीटची जी फॅमिली आहे ती ग्रॅमिनी फॅमिली आहे, हे लक्षात ठेवा. देन ओरिजिन ऑफ व्हीट, हार्ड व्हीट, ऍप्सिनिया. हार्ड व्हीटचं जे ओरिजिन आहे तर ते कुठलं आहे? ऍप्सिनिया प्रदेशामधलं त्याचं ओरिजिन आहे. देन सॉफ्ट और ब्रेड व्हीट, नॉर्थ वेस्ट इंडिया, साऊथ वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR. तर ह्या ठिकाणी सॉफ्ट व्हीट पहिल्यांदा सापडलेला आहे. इंडियामध्ये वेस्ट इंडियामध्ये त्या ठिकाणी त्याचं ओरिजिन आहे. जसं की आपण आपली जी सिंधू संस्कृती होती त्या काळामध्ये, त्या काळापासून गव्हाचं प्रोडक्शन घेतलं जातं, त्याचे अवशेष त्या ठिकाणी सापडलेले. तर या ठिकाणी बॉटनिकल नेम, फॅमिली अँड ओरिजिन व्हीटचं महत्वाचं आहे. देन नेक्स्ट, these are the some pictures of wheat crop, wheat grain, wheat. हे जे क्रॉप आहे ते सर्वांना ओळखता येतं. बऱ्यापैकी सर्वांच्या घरी शेती आहे, त्यामुळं गव्हाचं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. ज्यांनी पाहिलेलं नाही व्हीट, गहूचं प्लांट कसं असतं, त्यांनी ह्या चित्रामध्ये, पिक्चर्स मध्ये या ठिकाणी शो केलेला, त्यांनी या ठिकाणी पाहायचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज इम्पॉर्टन्स ऑफ व्हीट क्रॉप. व्हीट क्रॉपचे
काही इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टन्स परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. फर्स्ट इम्पॉर्टन्स इज स्टेपल फूड क्रॉप. गहू किंवा व्हीट जे आहे तर ते स्टेपल फूड क्रॉप आहे. जवळजवळ जगाचं जे पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनला धान्याचा जो पुरवठा आहे तो व्हीटच्या मार्फत मोठ्या प्रमाणात होतो. इट इज द स्टेपल फूड, इम्पॉर्टंट स्टेपल फूड क्रॉप, मेनली कंज्युम्ड इन द फॉर्म ऑफ चपाती. त्याचबरोबर चपाती बनवण्यासाठी व्हीटचा वापर होतो आणि जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये चपातीचा या ठिकाणी समावेश आहे. ग्रेन कंटेन्स स्टार्च, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याचबरोबर जे ग्रेन्स आहेत त्या ग्रेन्समध्ये स्टार्च आहेत, प्रोटीन आहेत, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स याचं त्या ठिकाणी उपलब्धता व्हीटमध्ये आहे. अमॉंग ऑल सिरियल्स इट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. त्याचबरोबर ऑल सिरियल्स जे काही धान्य वर्गातली पिकं आहेत त्या पिकांमध्ये गुड सोर्स ऑफ प्रोटीन हा व्हीटमध्ये आहे. जवळजवळ 14% प्रोटीन व्हीटमध्ये सापडतं. देन युज्ड फॉर मेकिंग ब्रेड, बिस्किट्स, केक, पेस्ट्री and bakery products. Wheat used for making bread, biscuits, cake, pastry and bakery products. जे आपण केक वगैरे बनवतो, पेस्ट्रीज बनवले जातात, ब्रेड बनवले जातात, हे सगळं कशापासून बनतं तर व्हीट पासून. देन ऑल्सो युज्ड फॉर मेकिंग रवा, सुजी आणि शेवई. त्याचबरोबर व्हीट पासून आपण रवा म्हणजे आपण शिरा त्या ठिकाणी करतो, सुजी करतो, शेवई करतो, लापशी वगैरे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो, शेवया त्या ठिकाणी केल्या जातात. तर हे सगळं गव्हापासून केलं जातं. गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी ड्यू टू ग्लुटेन कंटेंट. गव्हामध्ये त्याच्या ग्रेनमध्ये ग्लुटेन नावाचा घटक आहे. हा ग्लुटेन नावाच्या घटकामुळे गव्हाला चिकटपणा येतो आणि त्यामुळं ब्रेड मेकिंग आणि इतर त्याच्यापासून पदार्थ आपण बनवू शकतो. परीक्षेमध्ये रिकाम्या जागेमध्ये विचारतात फॉर ब्रेड मेकिंग क्वालिटी ड्यू टू डॅश डॅश कंटेंट इन व्हीट. तर ग्लुटेन व्हीटमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी व्हीटमध्ये चिकटपणा येतो आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण सहजरित्या बनवू शकतो. Then next point is soil. Wheat grown on wide range of soil condition. गहू हे जे पीक आहे तर ते वाईड रेंज म्हणजे अनेक सॉइल प्रकारामध्ये हे पीक घेतलं जातं. इट ग्रोज वेल ऑन सॉइल्स विथ गुड ड्रेनेज अँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर जी जमीन आपण निवडणार आहे तर ती जमीन आणि माती गुड ड्रेनेज त्याचं असलं पाहिजे आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली पाहिजे. पाण्याचा निचरा होणारी आणि पाणी धरून ठेवणारी अशी जमीन. देन कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉइल्स टू हेवी क्ले सॉइल्स. त्याचबरोबर ती लाईट सॉइल आहे म्हणजे हलकी माती आणि हेवी क्ले सॉइल्स म्हणजे भारी क्ले सॉइल्स. या दोन्ही सॉइल प्रकारामध्ये गहू पीक त्या ठिकाणी येतं. सॉइल शुड बी वेल ड्रेन. पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी ती माती पाहिजे. इन महाराष्ट्र ग्रोन ऑन हेवी सॉइल्स. महाराष्ट्रामध्ये गहू हे जे पीक आहे तर ते हेवी सॉइल्स मध्ये त्या ठिकाणी येतं. आपल्याकडं शक्यतो काळी जमीन या ठिकाणी पाहायला मिळते. The optimum range of pH is from 5.5 to 7.5. ऑप्टिमम जी pH रेंज आहे म्हणजे त्याला आपण मातीचं सामू असं म्हणतो. pH is from 5.5 to 7.5.
5.5 ते 7.5 त्या ठिकाणी पीएच रेंज व्हीट क्रॉप साठी आवश्यक आहे. देन नेक्स्ट climatic requirement of wheat crop. It is a temperate crop. व्हीट हे थंड हवामानामध्ये येणारं पीक आहे, त्यामुळे त्याला टेम्परेट क्रॉप असं म्हटलेलं आहे. इट रिक्वायर्स कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर. त्याचबरोबर या पिकाला कूल, थंड, कोरडं आणि स्वच्छ असं हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर इट्स ग्रोथ इज 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस. जी ऑप्टिमम टेम्परेचर रेंज आहे या पिकासाठी 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस ह्या टेम्परेचर रेंज मध्ये गहू पीक चांगल्या पद्धतीने येतं. ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल ऑफ अबाउट 750 to 1600 mm रेनफॉल. जो अॅन्युअल रेनफॉल आहे, जो वार्षिक पर्जन्यमान जे आहे ते साधारणतः 750 ते 1600 mm या रेंज मध्ये जर असेल तर त्या ठिकाणी गहू पीक आपण उत्तमरित्या घेऊ शकतो. हाय ह्युमिडिटी इज हार्मफुल बिकॉज इट फेवर्स द स्प्रेड ऑफ फंगल डिसीजेस लाईक रस्ट अँड रॉट. गहू पिकाला जास्त ह्युमिडिटी चालत नाही. हाय ह्युमिडिटी हार्मफुल आहे, कारण अशा ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, तर यामध्ये फंगल डिसीजेस जास्त वाढतात. मग त्यामध्ये रस्ट आणि रॉट हे जे दोन डिसीज प्रकार आहेत, तर हे डिसीज त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त इन्फेक्शन त्या ठिकाणी करतात. देन नेक्स्ट पॉइंट इज सोईंग. गव्हाचं सोईंग करताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. जास्त खोलीवर त्याचं पेरणी करणं जर केली तर त्याची उगवण त्या ठिकाणी होत नाही. त्यासाठी सोईंग महत्वाचं आहे. सोईंग सीझन इज रब्बी सीझन. रब्बी म्हणजे कुठला, तर विंटर सीझन. थंडी ज्यावेळेस पडायला सुरुवात होते त्यावेळेस आपण गव्हाची लागवड करतो, कारण हे कूल सीझन क्रॉप आहे, टेम्परेट क्रॉप आहे. लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर इज द आयडियल सोईंग टाइम. लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर म्हणजे शेवटचा ऑक्टोबरचा आठवडा आणि फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर म्हणजे पहिला नोव्हेंबरचा आठवडा, ह्या दरम्यान त्या ठिकाणी आपण गव्हाची पेरणी करणं आवश्यक आहे. देन सोईंग मेथड, ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्ट. याच्या दोन मेथड आहेत. ड्रिलिंग मीन्स युजिंग ऑफ सीड ड्रिल फॉर सोईंग मीन्स ड्रिलिंग. आपण सीड ड्रिलचा वापर करायचा आहे. मग त्यामध्ये ट्रॅक्टर ऑपरेटेड और बुलक ऑपरेटेड असे दोन टाईप आहेत. देन ब्रॉडकास्टिंग म्हणजे हाताने आपण सीड त्या ठिकाणी शेतामध्ये फेकतो, त्याला आपण ब्रॉडकास्टिंग असं. या दोन मेथडचा वापर केला जातो. देन स्पेसिंग, ऑप्टिमम स्पेसिंग फॉर इरिगेटेड क्रॉप इज 22.5 सेंटीमीटर अँड फॉर रेनफेड क्रॉप इज इट अबाउट 30 सेंटीमीटर. तर स्पेसिंग मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याचशा पिकांचं स्पेसिंग प्लांट टू प्लांट, रो टू रो त्या ठिकाणी असतं. तर या ठिकाणी गव्हामध्ये फक्त रो टू रो स्पेसिंग आहे, प्लांट टू प्लांट स्पेसिंग यामध्ये ठेवलं जात नाही. ऑप्टिमम स्पेसिंग इरिगेटेड क्रॉपसाठी, की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, इरिगेशन फॅसिलिटीज अवेलेबल इन दिस एरिया. स्पेसिंग इज 22.5 सेंटीमीटर, 22.5 सेंटीमीटर दोन ओळीमधला अंतर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. देन रेनफेड क्रॉप इट इज अबाउट 30 सेंटीमीटर.
आणि जर रेनफेड क्रॉप असेल, रेनफेड म्हणजे काय की फक्त पावसाच्या पाण्यावरती येणारं पीक, याला कुठल्याही पद्धतीचं बाहेरनं आपण इरिगेशन देत नाही, त्याला आपण रेनफेड क्रॉप असं म्हणतो. मग हे रेनफेड जे व्हीट क्रॉप आहे तर त्याचं स्पेसिंग आपण 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे 2 ओळीमध्ये. प्लांट टू प्लांट स्पेसिंग याच्यामध्ये नाही. देन नेक्स्ट पॉइंट इज सीड रेट. डॉर्फ व्हरायटीज, ज्या बुटक्या जाती आहेत, डॉर्फ व्हरायटी 100 to 125 kg पर हेक्टर. डॉर्फ व्हरायटीसाठी 100 ते 125 kg प्रति हेक्टरी हा त्याचा बियाण्याचा डोस आहे बुटक्या जातींसाठी. देन बोल्ड सीडेड व्हरायटीज. बोल्ड सीडेड म्हणजे काय तर त्याचे जे ग्रेन आहे ते ग्रेन मोठे असतात. त्याचा सीड रेट आहे 125 to 150 kg पर हेक्टर. 125 ते 150 किलो प्रति हेक्टरी या ठिकाणी त्याचा डोस आहे. देन रेनफेड क्रॉप 75 to 80 kg पर हेक्टर. रेनफेड जे क्रॉप आहे त्यामध्ये 75 ते 80 kg प्रति हेक्टरी त्याचा डोस आहे. पावसाच्या पाण्यावरती येणार जे रेनफेड व्हीट क्रॉप आहे 75 ते 80 kg त्याचं सीड रेट आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज सीड ट्रीटमेंट. सीड इज dried in sun heat for 2 days to control attack of loose smut. जर लूज स्मट जो डिसीज आहे तर तो लूज स्मट डिसीज येऊ नये म्हणून आपण जे बियाणं आहे ते सीड्स त्या ठिकाणी 2 दिवस चांगले वाळवायचे आहेत, जेणेकरून लूज स्मट या डिसीजचा त्या ठिकाणी कंट्रोल आपण करू शकतो. सीड इज ट्रीटेड विथ कार्बोक्सिल, विटावॅक्स और बेनिलेट म्हणजेच बेनोमिल at the rate of 1 to 1.25 gram per kg seeds to control loose smut or foot rot. Seed is treated with carboxyl. कार्बोक्सिल त्यालाच आपण विटावॅक्स म्हणतो किंवा बेनिलेट, बेनोमिल 1 ते 1.25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला त्याची सीड ट्रीटमेंट करायची आहे फॉर कंट्रोल ऑफ लूज स्मट अँड फूट रॉट जो डिसीज आहे तो कंट्रोल करण्यासाठी. देन सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगिसाइड्स लाईक ॲग्रोसन, कॅप्टन और थायरम at the rate of 2 to 3 gram per kg seeds to control flag smut and foot rot disease. त्यानंतर अजून एक सीड ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेली आहे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगिसाइड्स. जे ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड आहेत त्यामध्ये ॲग्रोसन, कॅप्टन, थायरम at the rate of 2 to 3 gram पर केजी सीड 2 ते 3 ग्रॅम बियाण्याला हे औषध चोळायचं आहे फॉर कंट्रोल ऑफ फ्लॅग स्मट अँड फूट रॉट डिसीज. कंट्रोल करण्यासाठी ही सीड ट्रीटमेंट केली जाते. देन नेक्स्ट पॉइंट इज व्हरायटीज. सम important varieties are Sonalika, Sihor, Lokwan, N59, Sharbati, Kalyan Sona, NI 5439, MACS 9, Malvika, SD 2189. तर ह्या काही महत्वाच्या व्हरायटीज दिलेल्या आहेत. तुमच्या बुक मध्ये सुद्धा काही व्हरायटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. परीक्षेमध्ये ब्रॉड क्वेश्चन मध्ये जो 6 मार्क साठी क्वेश्चन विचारला तो पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी लिहा किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी लिहा व्हीट, तर त्यामध्ये व्हरायटीचा मुद्दा विचारलेला असतो. मग त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 व्हरायटीज त्या ठिकाणी लिहाव्या लागतात. त्यासाठी सोनालिका, शिहोर, लोकवन,
N59 शरबती कल्याण सोना, NI 5439, MSCS 9, मालविका HD 3189 या व्हरायटी तुम्ही पाठ करून ठेवा. देन नेक्स्ट manures and fertilizers. FYM compost is added at the rate of 10 to 15 tons per hectare at the time of land preparation. ज्यावेळेस आपण जमीन तयार करत असू, जमिनीची मशागत करत असू, त्यावेळेस शेणखत म्हणजेच FYM किंवा कंपोस्ट 10 ते 15 टन एका हेक्टर क्षेत्रासाठी त्या ठिकाणी टाकायचं आहे. केमिकल फर्टिलायझर्स आर ऍडेड ॲज फॉलोज. त्यानंतर पेरणीच्या वेळेस काही केमिकल फर्टिलायझर्स आपण टाकत असतो. त्यामध्ये मग रेनफेड व्हीट असेल तर 25 to 50, 15 to 25 NPK kg पर हेक्टर हा डोस त्याचा आहे. 25 ते 50 नायट्रोजन, 15 ते 25 फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅशियम असा हा रेनफेडचा डोस आहे. 50-25-25 लक्षात ठेवलं तरी चालेल. देन इरिगेटेड व्हीट फर्टिलायझर डोसेस 75 to 120, नायट्रोजन 40 to 60 kg, फॉस्फरस 40 to 60 kg, पोटॅशियम. म्हणजेच 120-60-40 किंवा 120-60-60 असा हा डोस त्या ठिकाणी तयार होतो. हा इरिगेटेड गहू पिकासाठी आहे, इरिगेटेड व्हीट. देन इरिगेशन when sown under irrigated condition, wheat crop requires 5 to 6 irrigation. ज्यावेळेस आपण व्हीट पीक इरिगेटेड कंडिशनला लावतो, ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा वेळेस आपण गव्हाची पेरणी करतो, त्यावेळेस त्याला 5 ते 6 पाणीची आवश्यकता असते. 5 to 6 irrigations required in irrigated condition. First, pre-sowing irrigation is given and remaining irrigations are given at critical growth stages. पहिलं जे प्री सोईंग इरिगेशन आहे तर ते इरिगेशन द्यायचं आहे, ज्याला आपण जमीन सुरुवातीला ओली करून घेतो आणि नंतर गव्हाची पेरणी केली जाते. रिमेनिंग इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. आणि इतर जे इरिगेशन्स आहेत तर ते क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला म्हणजे आवश्यक असणाऱ्या स्टेजेसलाच त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. इफ सॉइल इज लाईट और सँडी 2 to 3 extra irrigations are given. If soil is light or sandy, हलकी आणि वाळुकामय जर माती असेल तर 2 ते 3 एक्स्ट्रा इरिगेशन त्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतात. त्याचं कारण पाण्याचा लवकर निचरा होतो, पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं सँडी सॉइल मध्ये, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. लो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन सँडी सॉइल, hence 2 to 3 extra irrigations are required. Then some critical growth stages at which crop should be irrigated. काही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की ज्या स्टेजेसला आपण पाणी देणं आवश्यक असतं. त्यामध्ये फर्स्ट क्राउन रूट इनिशिएशन स्टेज, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रोथ स्टेज. क्राउन रूट इनिशिएशन 21 days आफ्टर सोईंग दिस स्टेज इमर्ज. 21 दिवसांनी ही स्टेज चालू होते, क्राउन रूट इनिशिएशन. या स्टेजला पाणी देणं अतिशय महत्वाचं आहे. देन टिलरिंग स्टेज, फुटवे फुटण्याची अवस्था असते. देन जॉइंटिंग, जॉइंट्स ज्यावेळेस तयार होतात व्हीट मध्ये स्टेम मध्ये, ती स्टेज ला आपण जॉइंटिंग असं म्हणतो. देन फ्लावरिंग, फुलं येण्याचा काळ. ग्रेन फिलिंग म्हणजे दाणे
भरण्याचा काल, तर ह्या 5 स्टेजला इरिगेशन देणं आवश्यक असतं. देन व्हेरियस प्रॅक्टिसेस इन व्हीट, interculturing, 2 hand weedings and hoeing are required for weed control. त्यामध्ये हँड विडिंग एक वेळा 2 वेळा खुरपणी करायची आहे किंवा कोळपणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर हर्बिसाइड्स काही आहेत की जे आपण वीड कंट्रोल साठी वापरू शकतो. हर्बिसाइड्स लाईक आयसोप्रोपिरान, बेंटाझोन, मेटासल्फ्युरान आर इफेक्टिव्ह. आयसोप्रोपिरान, बेंटाझोन, मेटासल्फ्युरान हे तणनाशक आहेत, विडीसाइड आहेत. त्यांचा वापर तण नियंत्रण करण्यासाठी केला जातो. देन क्रॉप रोटेशन, मूग, उडीद, सोयाबीन आफ्टर व्हीट. सुरुवातीला खरीप मध्ये आपण मूग, उडीद, सोयाबीन घेतल्यानंतर पुढे रब्बी मध्ये आपण व्हीट घेऊ शकतो. देन पॅडी, बाजरा, ज्वार, मेज खरीप मध्ये घेतल्यानंतर रब्बी मध्ये व्हीट घेतात. देन ग्राउंडनट, सिसॅमम खरीप मध्ये घेतलं जातं आणि रब्बी मध्ये व्हीट. हे आहे क्रॉप रोटेशन. देन इंटरक्रॉपिंग, त्याला आपण आंतरपीक पद्धत असं म्हणतो. ग्रोईंग 2 or more crops in same field with same season with the definite row pattern is known as intercropping. Intercropping of wheat with mustard, potato, gram and pea is the common practices. गव्हामध्ये आपण मस्टर्ड घेतो म्हणजे मोहरी, त्यानंतर पोटॅटो, ग्राम म्हणजे हरभरा आणि पी म्हणजे वाटाणा, अशी पिकं गव्हामध्ये आंतरपिकं म्हणून आपण घेत असतो. देन हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ व्हीट क्रॉप, गव्हाचं काढणी आणि त्याचं उत्पादन किती आहे हे या ठिकाणी आपण पाहूयात. हार्वेस्टिंग, sign of maturity are grain is fully developed, straw becomes dry and the moisture content in grain is 18 to 22%. Sign of maturity काय आहे तर grain is fully developed, grain fully develop होतात. straw becomes dry, त्याचे straw जे स्टेम्स जी आहे तर ती पूर्णपणे सुकते. मॉइश्चर कंटेंट इन ग्रेन, त्याच्या ग्रेन मधला जे मॉइश्चर आहे तर ते 18 ते 22% या ठिकाणी होतं. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड विथ शार्प सिकल. आपलं सर्वांना माहित आहे गव्हाची कापणी जर लेबर कडनं करून घ्यायची असेल तर विळ्याच्या साहाय्यानं आपण गहू कापून घेतो आणि नंतर त्या ठिकाणी त्याच्या पेंड्या बांधून त्या वाळवल्या जातात किंवा थ्रेशर मध्ये टाकल्या जातात. प्लांट आर टाइड इन बंडल्स, ड्राइड इन द सन हीट, सूर्यप्रकाशामध्ये ते आपण वाळवून घेतो. थ्रेशिंग इज डन बाय ट्रेम्पलिंग द प्लांट अंडर द फीट ऑफ बुलक्स or beating them with long wooden sticks or using power threshes. याचं थ्रेशिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पारंपरिक जी पद्धत आहे त्यामध्ये बुलकचा वापर करतात, बैलांच्या साहाय्यानं त्याची मळणी केली जाते किंवा वुडन स्टिक लाकडी दांडक्याच्या साहाय्याने त्याचे ज्या ओंब्या आहेत त्या ओंब्या बीट केल्या जातात. देन यूज पॉवर थ्रेशर. पॉवर थ्रेशर जो आहे थ्रेशिंग मशीनचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. नाउडेज मेकॅनिकल कंबाईन हार्वेस्टर युजर. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा जे काही कंबाईन हार्वेस्टर आलेले आहेत त्यांचा सुद्धा वापर या ठिकाणी हार्वेस्टिंग साठी केला जातो. यील्ड, रेनफेड व्हीट यील्ड इज 6 to 9 क्विंटल पर हेक्टर. जो रेनफेड व्हीट आहे जो पावसाच्या पाण्यावरती येतो त्याचं यील्ड कमी आहे, 6 ते 9 क्विंटल प्रति हेक्टर आहे. देन इरिगेटेड 25 to 40 क्विंटल पर हेक्टर. जो इरिगेटेड व्हीट आहे तो 25 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर यील्ड येतो. देन मॅक्सिकन व्हरायटीज,
ज्या बुटक्या जाती आहेत, मेक्सिकन व्हरायटीज आहेत, त्याचं यील्ड 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी मिळतं. तर हे झालं हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ व्हीट क्रॉप. देन picture shows that mechanical combine harvester आपण सर्वांनी पाहिलेला आहे. देन पेस्ट ऑफ वीड्स, गव्हामध्ये काही कीटक त्या ठिकाणी प्रादुर्भाव करतात, अफेक्ट करतात. त्यामध्ये नेम ऑफ पेस्ट व्हाईट आंट्स, टर्माइट्स त्याला म्हणतात, मुंग्या. नेचर ऑफ डॅमेज, फीड ऑन डेव्हलपिंग रूट्स अँड स्टेम, इट कॉजेस विल्टिंग और ड्राइंग ऑफ प्लांट्स. ही जी पेस्ट आहे तर ती व्हाईट आंट मुळांवरती अटॅक करते, रूट आणि स्टेम खाऊन टाकतात, त्यामुळे प्लांट सुकतं आणि मरण पावतं. कंट्रोल मेजर, डिस्ट्रॉय टर्मिटोरिया बाय डिगिंग और फ्युमिगेशन. त्यांचं जे टर्मिटोरिया, त्यांचं जे वारुळ आहे ते वारुळ त्या ठिकाणी नष्ट करायचं. ड्रिल अल्ड्रिन ॲट 65 kg पर हेक्टर, किंवा अल्ड्रिन नावाचं जे केमिकल आहे ते ड्रिल करायचं आहे 65 किलो प्रति हेक्टर मध्ये, जेणेकरून व्हाईट आंट्सचा पूर्णपणे त्या ठिकाणी नाश होऊ शकतो. देन कट वर्म्स, काही अळ्या आहेत, कॅटरपिलर्स कट प्लांट अँड फीड ऑन देम ड्युरिंग नाईट आवर्स. ज्या कॅटरपिलर आहेत, अळ्या ज्या आहेत, रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी प्लांट वरती खाण्याचं काम करतात. अप्लाय 5% अल्ड्रीन पावडर at the rate of 125 kg per hectare before sowing. पेरणी करण्याच्या अगोदर 125 किलो अल्ड्रीन पावडर शेतामध्ये टाकायची आहे. देन स्टेम बोरर और पिंक बोरर, यामध्ये स्टेम बोरर आहे, पिंक बोरर आहे. गुलाबी अळी किंवा जो पतंग आहे तो या ठिकाणी स्टेम मध्ये खाण्याचं काम करतात, अळी, स्टेम बोरर. लार्वी बोर इनटू द स्टेम अँड कॉजेस डेथ ऑफ सेंट्रल शूट लोकली ॲज अ डेड हर्ट. जी अळी आहे तर ती स्टेमला होल करते, आतमध्ये जाते, आतमधला सेंट्रल शूट ती खाण्याचं काम करते आणि नंतर प्लांट ला डेड हर्ट होतो, प्लांट सुकतं आणि डाय होतं. कंट्रोल मेजर, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डेड हर्ट्स अफेक्टेड प्लांट्स. डेड हर्ट अफेक्टेड प्लांट्स गोळा करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव अजून वाढणार नाही. देन स्प्रे क्विनाल्फॉस ऑन क्रॉप. त्यानंतर क्विनाल्फॉस त्या ठिकाणी स्प्रे करून आपण त्याचा कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट पेस्ट इज रॅट. रॅट कट द प्लांट इयर अँड फीड ऑन डेव्हलपिंग ग्रेन्स. रॅट म्हणजे उंदीर, उंदीर प्लांट कट करतो, त्यानंतर ग्रेन्सच्या ज्या ओंब्या आहेत त्या ओंब्या खाण्याचं काम रॅट करतात. कंट्रोल मेजर, हंटिंग, ट्रॅपिंग, फ्लडिंग अँड अल्ट्रासोनिक साऊंड. यूज ऑफ झिंक फॉस्फेट अँड सेल्फॉस टॅबलेट. उंदरांचा कंट्रोल करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. हंटिंग केलं जातं, ट्रॅपिंग केलं जातं, फ्लडिंग करतात, त्यांच्या बिळांमध्ये पाणी सोडतात, अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो. झिंक फॉस्फेट वापरलं जातं, सेल्फॉस टॅबलेट त्या ठिकाणी वापरतात. सौम्य विष, विघटक विष, झिंक फॉस्फेट वापरलं जातं. तर हे झाले पेस्ट ऑफ व्हीट. देन डिसीजेस ऑफ व्हीट. फर्स्ट, येलो और स्ट्राइप रस्ट. व्हीट मध्ये येलो स्ट्राइप रस्ट येतो. स्मॉल येलो स्पॉट्स appear on leaves, later on turn black. यामध्ये जे स्मॉल येलो स्पॉट आहेत, पिवळसर रंगाचे स्पॉट्स पानांवरती पाहायला मिळतात आणि नंतर ते काळे पडतात. देन ब्लॅक स्टेम रस्ट. रेडिश ब्राउन स्पॉट appear on leaves and stem, later on these spots turn black. सुरुवातीच्या काळात
हे जे स्पॉट आहेत ते रेडिश ब्राऊन असतात, लालसर रंगाचे असतात पानांवरती आणि त्याच्या स्टेम वरती येतात, नंतर ते काळे पडतात. देन ब्राऊन लिप्स रस्ट, स्मॉल राऊंड range colored spot appear on leaves, later on these spots turn black. तर स्मॉल राऊंड रेड कलर्ड स्पॉट, लाल रंगाचे स्पॉट्स त्या ठिकाणी येतात. लिव्स लॅटर ऑन दिस स्पॉट्स टर्न ब्लॅक, आणि नंतर ते काळे पडतात. हे झाले 3 रस्ट आहेत, स्ट्राईप रस्ट, स्टेम रस्ट आणि लीफ रस्ट. त्यामध्ये येल्लो, ब्लॅक आणि ब्राऊन असे 3 रस्टचे प्रकार व्हीट मध्ये पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर फॉर ऑल काइंड ऑफ रस्ट कंट्रोल ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज. त्यामध्ये ज्या काही ऑल काइंडचे जे रस्ट आहेत त्यासाठी आपल्याला रेजिस्टंट व्हरायटीज वापराव्या लागतील. स्प्रे झायनेब ॲट एन इंटरवल ऑफ 15 days. त्याचबरोबर झायनेब त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो. 15 days इंटरवलनी त्याचं स्प्रेइंग करायचं आहे. देन फ्लॅग स्मट, ग्रे ब्लॅक स्पॉट्स appear on the leaves, infected plants are stunted in growth. फ्लॅग स्मट मध्ये काय होतं तर ग्रे ब्लॅक स्पॉट्स appear on the leaves, पानांवरती ग्रे ब्लॅक स्पॉट्स पाहायला मिळतात. इन्फेक्टेड प्लांट्स आर स्टंटेड इन ग्रोथ, त्यानंतर प्रादुर्भाव झालेली झाडं सुकलेली दिसतात, स्टंटेड होतात. कंट्रोल मेजर ऑफ फ्लॅग स्मट इज अर्ली सोईंग ऑफ क्रॉप अँड गुड क्रॉप रोटेशन. यामध्ये अर्ली सोईंग केलं पाहिजे, गुड क्रॉप रोटेशन त्यामध्ये ठेवलं पाहिजे, तरच फ्लॅग स्मट प्रभावीपणे कंट्रोल होऊ शकतो. देन सी ट्रीटमेंट विथ थायरम 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड बिफोर सोईंग. थायरमची सीड ट्रीटमेंट करायची आहे 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला बिफोर सोईंग, पेरणी करण्याच्या अगोदर. देन लूज स्मट डिसीज, the grain is replaced by black powdery mass of fungal spores. लूज स्मट जो डिसीज आहे तर यामध्ये ज्या ग्रेन तयार होतात ते पूर्णपणे पावडरी मास फंगल स्पोर्स त्या ठिकाणी तयार होते. जी ओंबी तयार होते ती पूर्णपणे काळी पडलेली असते, काळी पावडर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते फंगल स्पोर्स आहे. कंट्रोल मेजर ऑफ लूज स्मट इज सन हीट, सोलार हीट ट्रीटमेंट टू सीड. बियाण्याला सूर्यप्रकाशाची ट्रीटमेंट द्यायची आहे. सी ट्रीटमेंट विथ बायोलेटेड फंगिसाइड्स, फंगिसाइडची ट्रीटमेंट या ठिकाणी द्यायची आहे. देन फूट रॉट, येलोइंग ऑफ प्लांट फॉलोड बाय डेथ ऑफ प्लांट्स. फूट रॉट मध्ये काय होतं तर येलोइंग ऑफ प्लांट, प्लांट पूर्णपणे पिवळे पडतात आणि नंतर त्यांची डेथ होते. कंट्रोल मेजर ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज, सी ट्रीटमेंट विथ थायरम. रेजिस्टंट व्हरायटी आणि थायरमची सी ट्रीटमेंट या ठिकाणी फूट रॉट कंट्रोल करण्यासाठी महत्वाची आहे. तर या ठिकाणी आपण काही डिसीज व्हीटचे महत्वाचे पाहिलेले. त्यानंतर सम पिक्चर्स शोज दॅट डिसीजेस स्ट्रीप रट्स किंवा येलो रस्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. देन फ्लॅग स्मट, फ्लॅग स्मट म्हणजे पानं अशा पद्धतीनं सुकलेली असतात फ्लॅग स्मट मध्ये. देन ब्लॅक और स्टेम रस्ट, ब्लॅक आणि स्टेम रस्ट जो आहे तो अशा पद्धतीनं स्टेम वरती आलेला असतो. देन ब्राउन और लीफ रस्ट, पानांवरती ब्राउन लीफ रस्ट या ठिकाणी आलेला आहे. तर यामध्ये आजच्या या पहिल्या लेक्चर मध्ये आपण आपला पहिला जो लेसन आहे ट्रॅडिशनल क्रॉप, पारंपरिक पिके, यामध्ये व्हीट पिकाचा आपण आज स्टडी केला. त्यामध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली ऑफ व्हीट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो
I hope you understand today's lecture. If anyone have doubt, they will ask me what's the problem. Thank you.